श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आम्ही जवळच आहोत, 10 मिनिटात घरी पोहोचतोय, एवढं बोलून त्यानं फोन ठेवला. इकडे आई निवांत झाली. दिवसभर आपल्या जवळच्या लोकांसोबत घालवलेला वेळ, देवदर्शनाचा आनंद, सगळं काही त्या माऊलीच्या चेहऱ्यावर होतं. पण समाधान मिळणार होतं ते तिच्या लेकराला समोर बघून. पण 10 मिनिटांमधला एक मिनिट कमी होत गेला. तरीही 10 मिनिटात येतो असं सांगणारा मुलगा काही घरी आला नाही. घरी आली त्याचा अपघात झाल्याची बातमी. पडलेल्या एका तरुणाची आणि त्याच्या आईची ही गोष्ट. पण अशीच परिस्थिती सिडकोच्या सह्याद्रीनगर भागातल्या अनेक कुटुंबाच्या वतीने आपल्या हाताशी आलेल्या मुलांना गमावलं होतं. तर कोणी नवरा आणि मुलगा अशा दोघांनाही नाशिकच्या अपघातात टेम्पोमध्ये बसलेल्या एका तरुणाचा जीव योगायोगाने वाचला. आणि त्यांनाच काय घडलं आणि कसं घडलं याची कहाणी उलगडली. नाशिकचा अपघात नेमका कसा झाला, 135 रुपयांचा टोल चुकवणं महागात कसं पडलं आणि या अपघातानंतर कोणावर काय कारवाई झाली आहे, या प्रकरणातल्या अपडेट्स पाहूयात. व्हिडिओमधून काय कारवाई झाली आहे. सिडकोमधील सह्याद्रीनगर भागात राहणारे काही कुटुंब रविवारी देवदर्शनासाठी निफाडमधल्या धरणगावमध्ये गेले होते. तिथून परत येत असताना पिकअप टेम्पो आणि आयशर ट्रकची धडक झाली. धडक अत्यंत जोरात झाली. सोबतच स्ट्रक्चर बाहेर आलेल्या सळया टेम्पोच्या काचा फोडून टेम्पोमध्ये घुसल्या आणि काही तरुणांच्या शरीरातून आरपार गेल्या. त्या प्रकरणातील सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे मृतांचा आकडा सोमवारी सकाळपासूनच या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. पण संध्याकाळी डॉक्टरांनी या प्रकरणात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि इतरांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे असं सांगितलं. पण त्यानंतर या अपघातात गंभीर जखमी असलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांचा आकडा 7 वर पोहोचला. पण अद्यापही डोक्याला दुखापत झाल्याने काही जणांची प्रकृती गंभीर आहे. काही जणांवर सरकारी तर काही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कसा घडला याबद्दलचे खुलासे सुद्धा आता समोर येतात. या अपघातात वाचलेल्या तरुण विक्रांत ठाकूरनं दिलेल्या माहितीनुसार 135 रुपयांचा टोल चुकवणं आणि सगळी मुलं ज्या पिकअप टेम्पोमध्ये होती त्याचा वेग महागात गेल्याचे पुढे येते. विक्रांतने दिलेल्या माहितीनुसार सगळेजण 4 गाड्यांमधून सकाळी 10च्या सुमारास धरणगावला गेलो होतो. तिथून 5:30 वाजता आम्ही पुन्हा नाशिककडे निघालो. नाशिकच्या जवळ पोहोचताना ओढ्याच्या टोल चुकवण्यासाठी सह्यद पिंपरीच्या रस्त्याने जायचा पर्याय कुणीतरी सुचवला. कारण टोल 135 रुपये भरावा लागणार असता. यावेळी आपण टोलच्या रस्त्याच्या मार्गाने जाऊ, वाटलं तर टोलचे पैसे मी देतो असे मी म्हणालो. पण तरीही तो वाचवण्यासाठी पिकअप सह्यद पिंपरी मार्गे वळवला. निफाड नाशिक असा थेट रस्ता असून सुद्धा फक्त 135 रुपये चुकवण्यासाठी या तरुणांनी सह्यद पिंपरी मार्गाचा रस्ता धरला. जर ते छत्रपती संभाजीनगर रोड मार्गे गेले असते तर ते थेट संभाजीनगर नाक्याला गेले असते. द्वारका चौकापर्यंत तरी त्यांना उड्डाणपुलावर चढावं लागलं नसतं. साहजिकच अपघात टळला असता, अशी चर्चा आता अपघातानंतर होत आहे. बसलेला प्रत्येक जण जखमी झाला. मग सगळ्यात विक्रम ठाकूरच याचा जीव कसा वाचला, तर त्यांना माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हा अपघात व्हायच्या आधी 10 मिनिटे आधी त्याला सह्यद पिंपरीमध्ये त्याचा मित्र दिसला. तर मित्राला हात केला. मित्राने गाडी थांबवली. त्यानंतर विक्रांत मित्राच्या गाडीत बसून पुढे निघाला. मात्र त्याच्यासोबत गाडीतलं कुणीच उतरलं नाही. हा टेम्पो वेगाने पुढे निघाला. तरीही गाडी टेम्पोच्या मागे राहिली. पुढच्या काही मिनिटात हा टेम्पो ट्रकला धडकला आणि अपघात झाला. त्यानंतर विक्रांत जेव्हा घटनास्थळी आला तेव्हा त्याला दिसले त्याच्या मित्रांचे मृतदेह. विक्रांतने काही माध्यमांना अशी सुद्धा माहिती दिली आहे की टेम्पो चालक हा प्रचंड वेगाने टेम्पो चालवत होता. त्याला आपण अनेकदा वेग कमी करण्याबद्दल सांगितलं, पण
त्याने कोणाचे ऐकले नाही. त्यामुळे आपण मित्र दिसल्यावर गाडीतून उतरलो. आपल्यासोबत आणखी कोण येत आहे का असा प्रश्न सुद्धा विचारला. पण थोडंच अंतर राहिले आहे असं म्हणत बाकीचे मित्र टेम्पोमध्येच बसले आणि दुर्दैवाला अपघाताला बळी पडले. यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. पण पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करण्यात यश मिळवलं. सोबतच ट्रकचा मालक आणि ज्या लोकांनी सळ्या पुरवल्या होत्या त्या स्थळी पुरवठादाराला सुद्धा पोलिसांनी अटक केली. ज्या ट्रकमध्ये सळ्या होत्या त्या ट्रकच्या लाईट बंद होत्या. ट्रकच्या मागे कुठलेही रिफ्लेक्टर लावलेला नव्हता. ट्रकच्या क्षमतेपेक्षा जास्त सळ्या ट्रकमध्ये ठेवण्यात आल्या होत्या, ज्या 2 ते 3 फूट बाहेर आल्याचे सांगितलं जाते. अशोक कुमार यादव, मनोज कुमार यादव डिमांड आणि समीर शहा या तिघांवरही भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सुद्धा काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमध्ये आहे. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय. त्यापैकी संतोष आणि अतुल हे बापलेख होते. आपल्या हलक्या फुलक्या स्वभावामुळे सगळ्या परिसरात लोकप्रिय असलेल्या संतोष हे टेम्पोमध्ये पुढे बसले होते. त्यामुळे अपघात झाल्यावर सगळ्यात पहिला हादरा हा त्यांना बसला. अपघाताच्या 10 मिनिट आधी त्यांच्या जागेवर विक्रांत ठाकूर बसला होता. पण विक्रांत उतरला आणि त्याच्या जागेवर संतोष बसले आणि हीच गोष्ट त्यांचा जीव घेणारे ठरले. अतुल सुद्धा जिम ट्रेनर म्हणून काम करायचा, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. दोघेही जण एकाच कुटुंबातले करते धरते होते. पण एका क्षणात आता दोघांचाही मृत्यू झाला. तर या अपघातात दर्शन आणि अनुष घरटे सख्या भावांचाही मृत्यू झाला. या दोघांची आई सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्स काम करून या दोघांना वाढवत होती. पण त्यांच्या कानावर दोघांच्याही मृत्यूची बातमी आली. त्यामुळे धक्का बसलेल्या घरटे यांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आणि धुण्या भांड्याचे काम करून आणि वडील रिक्षा चालवून ज्याला वाढवत होते, इंजिनियर बनवायचं स्वप्न पूर्ण करायला धडपडत होते, त्या 15 वर्षाच्या चेतन पवार याचा देखील अपघातात मृत्यू झाला. चेतनने व त्याच्या आई वडिलांनी बघितलेली सगळी स्वप्न एका क्षणात भंग पावली. गाडीवर रिफ्लेक्टर न लावणाऱ्या, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या, धोकादायक पद्धतीने गाडी चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची भूमिका आता पोलीस आणि आरटीओनं घेतली आहे. पण त्या सगळ्यात मृतांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात उरला आहे फक्त आक्रोश आणि 10 मिनिटात पोहोचतो हे सांगणारे आणि आता कधीच न पोहोचू शकणारे हातातोंडाशी आलेली मुले मात्र फक्त आठवणीतच आहेत.